सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही। विश्वजित कदमांचा जयंत पाटलांवर निशाणा, तर कदमांनी वादात न पडता विधानसभेच्या कामाला लागावं, वडेट्टीवारांचा सल्ला। नाशिक महायुतीमध्ये बेबनाव, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी, तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या, भुजबळांचं स्पष्टीकरण। विधानसभेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, विधानसभेच्या 288 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पुनरुच्चार। केंद्रात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं जंगी स्वागत, तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंचंही जंगी स्वागत। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, सामना अग्रलेखातून हल्लाबोल, नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाहीच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। राज्याचा अर्थसंकल्प 28 जूनला सादर होणार, पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलैपर्यंत। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा। पुण्यात जामिनावर सुटलेल्या 3 आरोपींचा हैदोस, दारूसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला, एकाचा मृत्यू, 2 आरोपी अल्पवयीन। नागपुरात झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 8 वर, उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू। नारायणपूरच्या अबू झमाड इथं झालेल्या चकमकीमध्ये 9 नक्षलवादी ठार, तर 1 जवान शहीद झाल्याची माहिती। उत्तराखंडमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीमध्ये कोसळला, अपघातात 10 जणांचा मृत्यू, बद्रीनाथ महामार्गावरील घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।